न्यूज़ नागपुर सिटीजन से शुजात कुरैशी के कैमरामैन खालिद कुरैशी के साथ हम इस वक्त भंडारा शहर में मौजूद हैं और भंडारा शहर में आज एसपी नूरुल हसन साहब ने नागपुर ज़िले के बिगड़ते हुए माहौल को, वहाँ की शहर की हालत को देखते हुए एसपी नूरुल हसन साहब ने जो आज शांतता समिति की मीटिंग ली है और उन्होंने सारे गांव के सरपंच, पुलिस, पटेल इन लोगों को बुलाया है और बुलाकर उन्होंने उनको मान सम्मान के साथ उनसे ये अपील की है कि हर कोई जिम्मेदारी के साथ अपने गांव, अपने शहर और अपनी बस्ती में ये जिम्मेदारी उठाए कि हमारे यहाँ जो शांति बनी है वो शांति बनी रहे। किसी भी चीज़ की गलत अफवाहों पर कोई ध्यान ना दे और कोई भी सोशल मीडिया पर ऐसी कोई पोस्ट ना करे जिसकी वजह से दंगा भड़कने की आशंका पैदा हो या किसी के धर्म को और ठेस पहुँचे। अगर ऐसी कोई सोशल मीडिया पर कोई अफवाह आती भी है तो उसको नज़रअंदाज कर दे और उसमें पुलिस की मदद ले, ना कि उसका जवाब दे। और जो भी सोशल मीडिया पर ऐसी हरकत करता है तो उसके ऊपर पुलिस बहुत ज़्यादा सख्ती से एक्शन लेंगी। और उन्होंने साफ शब्दों में ये भी कहा है कि जिस जगह पर दंगे होते हैं, जहाँ पर अशांति होती है, वहाँ पर सिवाय नुकसान के और कुछ भी नहीं होता। कारोबार का नुकसान, प्रॉपर्टी का नुकसान होता है। अगर कर्फ्यू लगता है तो जनता से ये हाथ जोड़कर उन्होंने अपील किया है कि हमारे ज़िले की शांति बनाए रखें। हम आपको बताते हैं कि उन्होंने अपनी स्पीच में क्या कहा है और उन्होंने देश के बारे में भी कहा है कि अगर जिस देश की जनता आपस में लड़ती है वो देश अंदर ही अंदर कमज़ोर होते जाता है और वो घाटे में ही जाता है। उन्होंने और बहुत सारी बातें बताई जो हम अपने आप को प्रोग्रेसच्या पाठावर आपण जाणार आहे। मला असं वाटते आता इथे जितके लोक बसलेले आहेत त्यांची अशी माझी विनंती आहे की आपण समाजामध्ये आपले भंडारा शहरामध्ये काही घडला तर समजा की आपले फॅमिलीमध्ये काही भांडण झालेलं आहे, फॅमिलीमध्ये काही भांडण झाला तर आपण फॅमिली सोडून देतात का? फॅमिलीच्या मुलींनी काय केला तर आपण त्यांना घरातून बाहेर काढतो की जीवा ठार मारून देतो का? तर म्हणजे भंडारा सुद्धा आपली फॅमिली, भंडारा सिटी, तुमसर सिटी वेगवेगळी सिटी आहे जे आपले फॅमिली सारखे। आता फॅमिलीमध्ये काय घटना घडली, एकमेकांसोबत काय भांडण झाला तर आपण बसून जसं फॅमिलीमध्ये करतो तसाच या सिटीमध्ये सुद्धा केला पाहिजे। आणि जी वरिष्ठ मंडळी आहे, ज्येष्ठ मंडळी आहे त्यांच्या सोबत बसून त्याचं समाधान करायला पाहिजे। समाजामध्ये थेट निर्माण केला पाहिजे नाही। मला असं वाटते भंडाराचे जे लोक आहेत ते खूप शांत आहेत आणि जे आपल्याला मी बिग पिक्चर दाखवले ते बिग पिक्चर आपण आपले लक्षात घेणार। ज्यावेळेस अशी प्रकारची काय घटना घडली तर समजा आपली फॅमिलीचा पार्ट आहे, आपल्या देशाचा पार्ट आहे, आपण देशप्रेमी आहे तर एकमेकांच्या नुकसान आपण करणार नाही, एकमेकांसोबत सामाजिक सडोखा ठेवणार आणि एकमेकांसोबत भांडण करणार नाही। भांडण झाला तर त्याचे समाधान करण्यासाठी पोलिसांकडे येणार, पोलिसांना माहिती देणार। आता भंडारा शहरामध्ये दोन घटना घडली, एक मुस्लिम समाजाचा मुलगा, एक हिंदू समाजाचा मुलगा। त्यांनी सोशल मीडियावर वेगवेगळे पोस्ट टाकले आणि दोघांवर गुन्हे दाखल केले, दोघांना अटक केली। तर माझी या प्लॅटफॉर्मवरून आपल्याशी विनंती आहे की आपण आपले जे फॅमिलीचे जे लोक आहे, आपली जी मित्रमंडळी आहे त्यांना बोला की सोशल मीडियावर या प्रकारच्या कोणताही जर आपण पोस्ट टाकले तर सोशल मीडिया टीम जे डिस्ट्रिक्ट पोलीसची आहे ते ऍक्टिव्ह आहे आणि वेगवेगळे इतर ऍक्टिव्हिस्ट आपली पोस्ट पाहतात आणि त्याला रिपोर्ट करतात आणि त्याच्यावर नंतर एफआयआर होते। आता तर तो इतिहास आजच्या सारखा नाही। जेव्हा आपण इतिहासाचा अभ्यास करायला जातो तर त्या इतिहासामध्ये कुठलेही जात, धर्म, पंथ हे असं भेद नाहीये। जसं भारतावर हिंदूंनी राज्य केलं तसंच मुस्लिमांनी केलं।
त्याच पद्धतीने पुढे आपण जेव्हा बघतो तर आपली भाषा जी आहे ती भाषा म्हणजे आज आपण इथं महाराष्ट्रात मराठी बोलतो, तर साधं मराठीचं उदाहरण घ्यायचं झालं तर मराठीमध्ये देखील अनेक उर्दू, फारसी, पर्शियन शब्द मिसळलेले आहेत आणि ते इतके एकरूप झालेले आहेत की आपल्याला ते सांगितलं तर पटणार नाही की हा शब्द उर्दू भाषेतून आलेला आहे. जर आपल्या आजूबाजूला आपण बघितलं तर जालिम हा एक शब्द म्हणतो, सहज आपण बोलताना हा जालिम उपाय आहे असं म्हणतो, परंतु तो शब्द मराठी नाहीये तर तो उर्दू आहे. तर भाषा असेल, खानपानाच्या पद्धती असतील, इतिहास असेल किंवा इतर सर्व ज्या दैनंदिन आपल्या ऍक्टिव्हिटीज आहेत, दैनंदिन आयुष्यातल्या गोष्टी आहेत, तर त्या बघितल्या तर सर्व जात, पंथ, धर्म सगळे एकत्रितपणे इथं गुण्यागोविंदाने नांदत होते आणि त्यामुळं इथला जो एक समाज आहे, इथले जे लोक आहेत त्यांच्यावर एकमेकांचा इतका प्रभाव आहे. भंडारा शहर की शांति बनाने के लिए आपने क्या व्यवस्था की है? पुलिस का कैसा क्या बंदोबस्त किए सर आप? भंडारा शहर में शांति रहे इसके लिए आज जिल्हा स्तरीय शांतता कमिटीची मीटिंग आम्ही बोलवले होते. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक आले, 500च्या सुमारास लोक होते आणि लोकांना आम्ही अपील केले की आपण शांतता ठेवा. विशेष म्हणजे जे सोशल मीडियाचा वापर होते, सोशल मीडियाचा गैरवापर जे होते त्याच्यावर आम्ही विशेष लक्ष दिले आणि काही घटना घडली तर त्यावर पोलिसांना सहकार्य करावी अशी आम्ही त्यांना विनंती केली. याच्या व्यतिरिक्त प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आता शांतता कमिटीची मीटिंग आम्ही घेतलेली आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये शांतता ठेवावी यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिक्स पॉईंट लावलेले आहे आणि पोलिसांनी दंगा काबू योजना आणि इतर जे काही आमची तयारी राहते ते आम्ही तयारी केलेली आहे. परंतु नागरिकांना आता नागरिकांसोबत संवाद करण्याची आता प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे. वेगवेगळे नागरिकांसोबत, वेगवेगळे समाजाच्या नागरिकांसोबत आम्ही संवाद करते. मला असं वाटते की चांगला संवाद केले, पब्लिकसोबत कॉन्टॅक्टमध्ये राहिले तर नक्की भंडारामध्ये शांतता राहील. सर, कुछ दंगाई सोच रखने वाले लोग हैं जो कि हमेशा दंगा भड़काने के चक्कर में रहते हैं, सर ऐसे लोगों को चेतावनी वगैरह देंगे आप पुलिस की तरफ से? असे लोकांना आम्ही आयडेंटिफाई केलेले आहे. पोलिसांची करडी नजर त्यांच्यावर आहे. असे लोक जे अशांती पैदा करते, प्रत्येक पोलीस स्टेशनचे असे 5-10 लोक 5-10 लोक आम्ही आयडेंटिफाय केले. ते काय करते, काय पोस्ट करते, सोशल मीडियावर काय टाकतात, व्हॉट्सअपवर काय टाकतात, हे सगळी गोष्टी आमच्यापर्यंत येते. त्यांनी एकदा लिमिट क्रॉस केली तर नक्की त्यांच्यावर मोठा ॲक्शन. कुछ संदेश देना चाहेंगे सर आपण हमारे चैनल के माध्यम से जनता को? माझा संदेश भंडारा शहराची जनताला असा आहे की आपण समाजामध्ये जर सामाजिक सौहार्द ठेवले तर नक्की त्या शहराचा विकास होते. वेगवेगळे उद्योग धंदे तिथे येतात आणि समाजामध्ये लोक चांगलं एज्युकेशन घेते, रोजगार घेतात. जर अशांती आली तर लोकांवर कारवाई होते, लोकांचं करिअर खराब होते. माझी विनंती राहील की आपण शांतता ठेवू. ठीक आहे, थँक्यू सर.